सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातल्या तांदुळवाडी गावचा एक कष्टाळू तरुण कंत्राटदार त्याने सरकारच्या जलजीवन मिशन अंतर्गत गावामध्ये पाणी पोहोचवण्याचं काम पूर्ण केलं। पण काम झालं, बिलं दिली, पण बिचाऱ्याला पैसे मिळालेच नाहीत। त्याचे सरकारकडे रुपये 1.40 कोटी इतकी थकबाकी होती। पैसे मिळत नाहीत म्हणून त्याने 65 लाखाचं कर्ज काढलं आणि शेवटी आर्थिक तणावात येऊन फास घेऊन स्वतःचं आयुष्य संपवलं। पाठीमागे पत्नी, लहान मुलगी, वृद्ध आईवडील आणि 2 लहान भाऊ यांना ठेवून लाडकी बहीण योजना एक लोकप्रिय योजना असली तरी ती आर्थिकदृष्ट्या राज्याला पेलवणारी योजना नाहीये। एकीकडे या योजनेसाठी सरकारनं कोट्यावधी रुपयाचा निधी बाजूला काढला, राज्यावर कर्जाचा बोजा वाढवला। दुसरीकडे मात्र जिल्हा परिषद, पंचायत समिती, सार्वजनिक बांधकाम, जलसंपदा खात्याची हजारो कंत्राटदारांनी पूर्ण केलेल्या कामाचं बिलं अडवली गेली आहेत। कारण राज्य सरकारकडे ही बिलं देण्यासाठी पैसेच नाहीयेत। यामुळे कितीतरी कंत्राटदार आत्महत्या करतील। दुर्दैवाने त्याची सुरुवात झाली आहे। आज हर्षल पाटील गेलाय, पण उद्या अजून किती जण या दुर्दैवी फेऱ्यात अडकतील याची कल्पनाच न केलेली बरी। हे केवळ आर्थिक संकट नाही तर प्रशासकीय अपयश देखील आहे। निवडणुका जिंकण्यासाठी लोकांना मोफत सुविधा द्यायच्या, पण त्या मागं आवश्यक असणारा आर्थिक ताळेबंद साधायचा नाही। हर्षल पाटील यांची आत्महत्या ही केवळ एक वैयक्तिक दुःखद घटना नाही, ती एक इशारा आहे। राज्य शासन, प्रशासन आणि समाजाने ही गोष्ट गांभीर्याने घेणं गरजेचं आहे। आपल्या हक्काचं चॅनल सतर्क लाईव्ह न्यूजसाठी पन्हाळा प्रतिनिधी प्रकाश भाऊसो गोरड, संपर्क 97 65 72 83 37।